नमस्कार मित्रांनो, फार पूर्वीची गोष्ट आहे। एका गावात कमला आणि सावित्री नावाच्या दोन बहिणी आपल्या आई वडिलांसोबत राहत होत्या। त्या दोघी मोठ्या झाल्या तेव्हा त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आणि त्या दोघी या जगात पूर्णपणे एकट्या पडल्या। त्यांच्या आई वडिलांनी आयुष्यभर जे काही कमावले होते ते काही दिवसातच संपून गेले आणि कमला व सावित्री या दोन्ही बहिणींना उपाशी राहावे लागले। गावातील लोक कधी कधी दयेने त्यांना तांदूळ, पीठ आणि डाळ देत असत, तर कधी कधी त्या आपल्या आई वडिलांनी सोडून दिलेल्या जमिनीवर शेती करून आपले पोट भरत असत। मित्रांनो, एके दिवशी त्या गावात संतांचा एक मोठा समूह आला। त्या समूहात काही महिला साध्वीही होत्या। मोठी बहीण कमलाने जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा तिच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली। तिने संसाराचा मोह त्यागण्याचा निर्णय घेतला। तिने विचार केला की उपाशी मरायचेच असेल तर त्यापेक्षा देवाच्या चरणी जाऊन पूजा पाठ आणि भजनात आपले जीवन घालवावे। जेव्हा तिने ही गोष्ट आपल्या लहान बहिणी सावित्रीला सांगितली तेव्हा सावित्री रडू लागली आणि म्हणाली, नाही दीदी, असे करू नकोस। तूही निघून गेलीस तर मी पूर्णपणे एकटी पडेन। पण मोठ्या बहिणीने तिचे काहीही ऐकले नाही आणि रातोरात त्या संतांच्या समूहासोबत गाव सोडून निघून गेली। मित्रांनो, सकाळ होताच ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली की त्या शेतकऱ्याची मुलगी आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या लहान बहिणीला सोडून निघून गेली आहे। समाजातील ही एक कटू सत्यता आहे की एखादी स्त्री वैराग्यासाठी घर सोडो किंवा कोणत्याही कारणाने तिला नेहमीच बदनामीला सामोरे जावे लागते। स्त्रीने घर सोडणे म्हणजे कपाळावर कलंक लावल्यासारखे मानले जाते। लहान बहीण सावित्रीने खूप समजावून सांगितले की तिच्या बहिणीच्या मनात वैराग्य आले आहे आणि ती देवाच्या शरणी जात आहे, पण लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही। लोक कानात कुजबुज करू लागले आणि काहींनी तर असेही म्हटले की मोठ्या बहिणीसारखीच ही लहान बहीणही गावाची बदनामी करेल। हे ऐकून गावातील काही ज्येष्ठांनी निर्णय घेतला की संपूर्ण गावातून चंदा गोळा करून लहान बहिणीचे लग्न लावून द्यावे। हा विचार सर्व ग्रामस्थांना आवडला। सगळ्यांनी थोडे थोडे पैसे जमा केले, एक चांगला मुलगा शोधला आणि एका चांगल्या घरात सावित्रीचे लग्न लावून दिले। लग्नानंतर ती सासरी आली। ते घर अतिशय श्रीमंत आणि सुखी होते, जिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। तिचा पतीही तिला खूप प्रेम करणारा होता। लहान बहिणीला आपल्या गावकऱ्यांविषयी कुठलीही तक्रार उरली नाही। उलट ती मनापासून त्यांची आभारी होती की त्यांनी एका अनाथ मुलीचे इतक्या चांगल्या घरात लग्न लावून दिले। एके दिवशी ती विहिरीवर पाणी भरायला गेली। तिने आपली बादली विहिरीत सोडली तेवढ्यात एक वृद्ध प्रवासी तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मुली, मला थोडे पाणी पाजशील का? खूप लांबून आलो आहे, फार तहान लागली आहे। मुलगी म्हणाली, बाबा थांबा। तिने पाणी भरले आणि काही क्षण डोळे मिटून उभी राहिली। डोळे उघडताच तिने पटकन मडके डोक्यावर ठेवले आणि घराच्या दिशेने चालू लागली। तो वृद्ध प्रवासी आश्चर्याने म्हणाला, मुली, मला पाणी तरी दे। इतक्या वेळापासून तुला सांगतोय की मला फार तहान लागली आहे। ते ऐकून ती चालता चालता म्हणाली, माझ्या मागे मागे घरापर्यंत या, तिथे लोटा स्वच्छ करून तुम्हाला पाणी पाजेन। तो बिचारा वृद्ध काय करणार, तो तिच्या मागे मागे चालू लागला। मुलगी घरी पोहोचली। ती घरात आली, मडके खाली ठेवले आणि आतून एक लोटा पाणी घेऊन आली। लोटा अगदी स्वच्छ होता तरी सुद्धा तिने तो पुन्हा नीट धुतला आणि त्यात पाणी भरून तुळशीच्या रोपाच्या भोवती ओतले। अशा प्रकारे तुळशीच्या मुळाशी एकही थेंब जाऊ नये, चारही बाजूंनी पाणी ओतून तिने डोळे मिटले आणि देवाचे आभार मानले व म्हणाली, तुम्ही धन्य आहात। ते पाहून वृद्ध म्हणाला,
तुळशीच्या मुळाशी पाणी घातले असते तर समजले असते, पण तू एक थेंब सुद्धा मुळाशी जाऊ दिला नाहीस आणि वरून देवाचे आभार मानतेस. या मागचे रहस्य काय आहे? आधी मला ते सांग, मगच मी पाणी पेईन. यावर सावित्री हसत म्हणाली, बाबा, हे रहस्य तुम्हाला कळणार नाही आणि कळले तरी तुमचा विश्वास बसणार नाही. आता त्या प्रवाशाचे कुतूहल आणखीन वाढले. त्याने हात जोडून म्हटले, मुली, कृपा करून मला हे रहस्य सांग, नाहीतर माझे मन अस्वस्थ राहील. तेव्हा ती शांतपणे म्हणाली, बाबा, लक्ष देऊन ऐका. तुम्ही पाहिले की मी तुळशीच्या रोपाभोवती पाणी घातले, पण मुळाशी एक थेंब सुद्धा जाऊ दिला नाही. बाबा, माझी एक मोठी बहीण आहे. तिचे नाव कमला आहे. तिने संन्यास्त जीवन स्वीकारले आहे आणि सध्या ती साधू संतांच्या समूहासोबत एका झोपडीत राहते. आज सकाळी सर्व साधूंच्या झोपड्यांना आग लागली. मी जेव्हा विहिरीवर होते तेव्हा मला जाणवले की माझ्या बहिणीची झोपडीही जळत आहे. म्हणून मी धावत घरी आले आणि तुळशीच्या रोपाभोवती पाणी घातले. तुळशीचे रोप माझ्या बहिणी कमलाचे प्रतीक आहे. त्या रोपाभोवती पाणी घालून मी दूर बसूनच माझ्या बहिणीच्या झोपडीची आग विझवली. हे ऐकून तो वृद्ध फारच आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, तुझी बहीण इतक्या दूर आहे आणि तू इथे बसून तिच्या झोपडीची आग कशी काय विझवू शकतेस? यावर मुलगी म्हणाली, बाबा, विश्वास नसेल तर तिथे जाऊन पहा. इतर सर्व साधू संतांच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. फक्त माझ्या बहिणीची झोपडी सुरक्षित आहे. हे ऐकताच तो वृद्ध बहिणीचा पत्ता घेऊन त्या ठिकाणी निघून गेला. त्याची भूक, तहान आणि सर्व इच्छा क्षणातच संपून गेल्या. तो मुसाफिर जेव्हा त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की सर्व साधू संतांच्या झोपड्या जळत होत्या आणि सगळे आपापल्या झोपड्यांसमोर उभे राहून रडत होते. पण त्यांच्यामध्ये एक झोपडी अशी होती जी पूर्णपणे सुरक्षित होती. त्या झोपडीवर पाणी पडलेले होते म्हणून तिथे गारवा होता. आगीची उष्णता किंवा जळजळ अजिबात जाणवत नव्हती. त्याने पाहिले की त्या झोपडीच्या आत एक युवती अतिशय शांत भावनेने ध्यान मुद्रेत बसून भगवानाचे नामस्मरण करत होती. त्या वृद्ध मुसाफिराने तिला प्रणाम केला आणि विचारले, सगळ्यांच्या झोपड्या जळत आहेत, पण फक्त तुमचीच झोपडी सुरक्षित आहे. असे का? यावर त्या युवतीने डोळे उघडले आणि हळूच स्मित करत म्हणाली, ही माझ्या भक्तीची शक्ती आहे. हे माझ्या अंतकरणातील सत्य आहे. हे सर्व तुझ्या लहान बहिणीच्या कृपेने घडले आहे. तू साधू बनूनही इतके सत्य कमावू शकली नाहीस, पण तुझी लहान बहीण गृहस्थ जीवनात राहून सुद्धा इतकी भक्ती करते की तिच्या सत्यात एवढी शक्ती आहे की फक्त तुळशीच्या रोपाभोवती पाणी घालून तिने दूर बसूनही तुझ्या झोपडीची आग विझवली. हे ऐकून मोठी बहीण म्हणाली, जर तुम्हाला तिचा पत्ता माहीत असेल तर कृपया मला एकदा तरी तिची भेट घडवून द्या. तिला अशा प्रकारे रडताना आणि विनवणी करताना पाहून त्या वृद्ध मुसाफिराला तिची दया आली. तो म्हणाला, मुली, तुझ्या बहिणीचे लग्न नगरातील एका अतिशय मोठ्या सेठाच्या घरी झाले आहे. ती तिथे राणीप्रमाणे राहत आहे. तिच्या आयुष्यात कसलीही कमतरता नाही. पण बघ ना, गृहस्थ जीवनात राहून सुद्धा तिने इतके सत्य प्राप्त केले आहे की दूर बसून सुद्धा तुझ्या झोपडीची आग तिने विझवली. मोठी बहीण म्हणाली, बाबा, फक्त एकदाच मला दुरून तिला दाखवा. मला तुमच्यासोबत घेऊन चला. तो वृद्ध मुसाफिर तिला सोबत घेऊन तिच्या लहान बहिणीच्या घराच्या दिशेने निघाला. तेथे हवेलीच्या दारात उभा राहून तो म्हणाला, हे तुझ्या लहान बहिणीचे घर आहे. मी तुला तिच्या घरी पोहोचवले आहे. आता तू तिची भेट घे. मी माझ्या मार्गाने निघतो. मोठ्या बहिणीने संकोचित दारावर टकटक केली. लहान बहीण दार उघडताच समोर मोठ्या बहिणीला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. जशी मोठी बहीण घरात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा लहान बहिणीने हातानेच तिला थांबवले. ती म्हणाली, बहीण,
तिथेच थांब, घरात पाऊलही टाकू नकोस. जगाच्या नजरेत तू एक बदनाम स्त्री आहेस, जिने आपल्या बहिणीला सोडून पळ काढला होता. म्हणून तू माझ्या घरात पाऊल टाकू नकोस. तू घरात आलीस तर गावकरी माझ्या कुटुंबावर बोटे उचलतील. म्हणून तू घराबाहेरच राहा. तू माझी बहीण आहेस, म्हणून तुझ्या चहा पाण्याची, जेवणाची आणि राहण्याची पूर्ण व्यवस्था मी करीन, पण तुला घराच्या आत येऊ देणार नाही. अशा कठोर शब्दांनी मोठ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, मी तर आनंदाने इथे आले होते की मला पाहून माझी बहीण मला आदर देईल, माझे स्वागत करील, पण इथे तर सगळेच उलटे घडले. लहान बहिणीने मोठ्या बहिणीच्या चहा पाण्याची, संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली आणि हवेली बाहेर बांधलेल्या पक्क्या खोलीत तिच्यासाठी अंथरूण घातले. तिच्या राहण्याची योग्य व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लहान बहीण मोठ्या बहिणीच्या खोलीत तिला भेटायला गेली. अनेक वर्षानंतर दोन्ही बहिणी एकमेकींना भेटल्या आणि घट्ट मिठी मारून रडू लागल्या. नंतर एकमेकींचे अश्रू पुसले आणि एकमेकींना धीर दिला. मग बसून बोलू लागल्या. मोठी बहीण म्हणाली, बहीण, तुझा तर मोठा प्रभाव आहे. तुझे नशीब उजळले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन तुझे लग्न इतक्या चांगल्या घरात लावले की तुला कशाचीही कमतरता राहिली नाही. आणि मी संन्यासी बनून ठिकठिकाणी भटकत आहे, पण माझ्या मनाला शांतता मिळत नाही. यावर लहान बहीण म्हणाली, बहीण, समस्यांपासून पळ काढून संन्यास घेणे हा उपाय नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थितींना धैर्याने सामोरे गेले पाहिजे. हे ऐकून मोठ्या बहिणीने लहान बहिणीचे हात आपल्या हातात घेतले आणि विनवणी करत म्हणाली, बहीण, तुला या घरात खूप सुख आहे. माझेही कोणाशी तरी लग्न लावून दे. मी सुद्धा गृहस्थ जीवन जगू इच्छिते. यावर लहान बहीण म्हणाली, ठीक आहे बहीण, आता उशीर झाला आहे. मी आता घरी जाते. उद्या पुन्हा येईन आणि तेव्हाच तुझ्या लग्नाची गोष्ट करू. त्यानंतर लहान बहीण घरी गेली. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती मोठ्या बहिणीकडे आली. तिच्या हातात एक वरमाला होती. ती तिने एका ताटात ठेवली आणि वरून रेशमी कापडाने झाकली. नंतर तिने मोठ्या बहिणीला स्नान घालून सुंदर शृंगार केला. वधूच्या वेशात सजलेली बहीण जेव्हा आरशात स्वतःकडे पाहू लागली तेव्हा ती स्वतःच लाजू लागली. तिने विचारले, बहीण, आता मला काय करायचे आहे? लहान बहीण तिला नगराबाहेर घेऊन गेली आणि म्हणाली, बहीण, या नगराला 4 दरवाजे आहेत. तू तुझ्या इच्छेने एक दरवाजा निवड आणि त्या मार्गाने नगरात प्रवेश कर. वाटेत तुला जो पहिला पुरुष भेटेल त्याच्याच गळ्यात ही वरमाला घाल. तोच तुझा पती असेल. हे ऐकून मोठी बहीण हातात वरमाला घेऊन एक दरवाजा निवडून नगरात प्रवेश करू लागली. थोड्याच अंतरावर तिला रस्त्यात एक कोडी कुष्ठरोगी बसलेला दिसला. त्याला पाहून तिचे हृदय डगमगले. ती मनात म्हणाली, हे देवा, हे माझे किती दुर्दैव. माझ्या लहान बहिणीने सांगितले होते की जो पहिला माणूस भेटेल त्याच्याच गळ्यात वरमाला घालायची, पण हा तर कोडी आहे. काय मी याच्याशी लग्न करावे? काय मी अशी दयनीय आयुष्य जगू शकेन? ती मागे फिरणारच होती. तेवढ्या तिच्या अंतर्मनातून एक आवाज आला, सत्य आणि वचन पालन हाच सर्वात मोठा धर्म आहे. जर तू वचनभंग केलास तर तुझ्या आयुष्यात कधीही सुख येणार नाही. तिने खोल श्वास घेतला, डोळे मिटले आणि धैर्य एकवटले. ती हळूहळू त्या कोड्याकडे गेली आणि त्याच्या गळ्यात वरमाला घातली. वरमाला घालताच संपूर्ण नगर दुमदुमून गेले. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. घंटानाद ऐकू येऊ लागला. क्षणार्धात तो कोडी दिव्य रूप धारण करून देव स्वरूपात उभा राहिला. त्याच्या तेजाने संपूर्ण नगर प्रकाशमान झाले. तो देव हसत म्हणाला, तू तुझे वचन पाळलेस. तू दया, प्रेम आणि सत्य याची निवड केलीस. म्हणून आज मी स्वतः वर रूपात तुला प्राप्त झालो आहे. हे सर्व तुझ्या लहान बहिणीच्या भक्तीमुळे आणि तुझ्या सत्यामुळेच शक्य झाले आहे. आता तू माझी अर्धांगिनी होऊन सदैव माझ्यासोबत राहशील. हे दृश्य पाहून नगरवासी स्तब्ध झाले.
लहान बहीण धावत तेथे आली. ते दृश्य पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्या देवाला प्रणाम केला आणि आपली बहीण कमलाला घट्ट मिठी मारली. त्या देवाने दोन्ही बहिणींना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, तुम्ही दोघी बहिणी सदैव धर्म आणि भक्तीच्या आदर्श बना. संसाराला हे शिकवा की सत्यवचन आणि भक्तीने अशक्यही शक्य होऊ शकते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली गोष्ट, समस्यांपासून पळ काढणे हा उपाय नाही, त्यांना धैर्याने सामोरे जाणे हेच खरे साहस आहे. दुसरी गोष्ट, सत्य आणि वचन यांची शक्ती अपार आहे. जो माणूस आपल्या वचनावर अडीग राहतो त्याचे रक्षण स्वयं ईश्वर करतात. तिसरी गोष्ट म्हणजे भक्ती केवळ संन्यासातच नसते तर गृहस्थ जीवनातही भक्ती शक्य आहे. खरे प्रेम आणि श्रद्धा कोठेही दिव्यता निर्माण करू शकतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे दया आणि त्याग, यामुळेच चमत्कार घडतात. मित्रांनो, मला आशा आहे की या कथेतून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळाले असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.